नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मंडळी, आपल्या सर्वांना माहिती आहे की नवरात्री आता येत आहे. या 9 दिवसांमध्ये आपण देवीच्या वेगवेगळ्या रूपांची आराधना उपासना करणार आहोत. स्त्री शक्तीचा जागर या निमित्ताने आपण करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की बरेच जण या नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास हे करत असतात. आजचा विषय तोच आहे की नवरात्रीमध्ये उपवास हे का करावे किंवा का त्याच्यामागचं वैज्ञानिक कारण काय आहे, आध्यात्मिक कारण काय आहे. बरेच जण 9 दिवस पकडायचे म्हणून उपवास पकडतात. बऱ्याच जणांच्या घरी ती परंपरा असते आणि त्यामुळे ते उपवास करतात. परंतु त्यामागचं खरं कारण, शास्त्रीय कारण, वैज्ञानिक कारण, आध्यात्मिक कारण काय आहे, हेच आपण या भागामध्ये जाणून घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सणांच्या आणि व्रतवैकल्यांच्या माध्यमातून आपल्याला अनेक उपवास, व्रतवैकल्ये ही सुचवलेली आहेत. यामागचा खरा मला वाटतं उद्देश हा असावा की त्या देवतेची उपासना किंवा आराधना हा तर उद्देश असेलच, परंतु त्याच्या मागचं वैज्ञानिक किंवा आयुर्वेदिक कारण हे आहे की आपल्याला माहिती आहे की आपण बऱ्याच लोकांना सवय असते की भूक न लागण्याच्या आधीच आपण खात असतो आणि त्याच्यामुळे काय होतं की जो आपला जठराग्नी आहे तो मंदावलेला असतो. त्याची जी काही पूर्णपणे कार्य करण्याची क्षमता आहे तीच आपण त्याच्याकडून ती हळूहळू कमी करत असतो ह्या आपल्या सवयीमुळे. आणि ज्यावेळी आपण उपवास करतो त्यावेळी काय होतं की हा जो काही जठराग्नी आहे आपल्या पोटाला आपण उपवासामध्ये कमी खातो आणि त्याच्यामुळे आपल्या पोटातल्या जठराग्नीला एका प्रकारे आराम मिळतो आणि त्याच्यामुळे तो पुन्हा एकदा कार्य करण्यासाठी प्रदीप्त चांगल्या प्रकारे होतो आणि त्याच्या या चांगल्या पुन्हा एकदा तो प्रदीप्त चांगल्या प्रकारे झाल्यामुळे, त्याला आराम मिळाल्यामुळे तो पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे कार्य करू लागतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरातले जे काही टॉक्झिन्स आहेत ते या माध्यमातून निघून जातात आणि त्याचबरोबर मग नव्या पेशींची निर्मितीसुद्धा शरीरामध्ये त्यामुळे चांगली होते आणि आपली रोगप्रतिकार शक्ती ही वाढते. त्याचबरोबर आपण सारखं खात राहतो, त्याच्यामुळे काय होतं की आपल्या शरीरातली जी काही सुस्तपणा आहे, जडपणा आपल्या शरीरामध्ये आलेला असतो आणि हा जडावलेला, सुस्तावलेला जो काही आपलं शरीर आहे ते या जठराग्नीला मंद करत असतं आणि त्याच्याचमुळे उपवास केल्यामुळे त्याला आराम मिळतो आणि तो पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी सज्ज होतो आणि म्हणूनच त्याच्यासाठी उपवास हे महत्त्वपूर्ण ठरतात आणि त्याच्यासाठी मला वाटतं आपल्या पूर्वजांनी आपल्याला उपवास किंवा व्रतवैकल्य ही सांगितलेली आहे. मग एकदा आपलं शरीर शुद्ध झालं की आपलं मनसुद्धा शुद्ध व्हायला वेळ लागत नाही. आपलं शरीर आणि मन हे एकमेकांशी जोडलेलं आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे आणि म्हणूनच या उपवासांच्या माध्यमातून आपल्या शरीराची सुद्धा शुद्धी होते आणि उपवासाला आपण सात्विक पदार्थ खात असतो. फळं किंवा जे काही सात्विक पदार्थ आहे त्यांचं आपण ग्रहण करत असतो. त्याच्यामुळे आपल्या मनाला सुद्धा एक प्रकारे सात्विकता येत असते आणि त्याच्याचमुळे मला वाटतं हे उपवास आपल्याला सांगितलेले आहे. त्याचबरोबर मला असं एक मी यातून अभ्यास करून माझा एक विचार यामध्ये आहे की 9 दिवस आपण दुर्गा देवीची उपासना करत असतो. अनेक ठिकाणी गरबा, दांडिया हे खेळले जातात आणि मला वाटतं जर आपण खूप पोट भरून अन्न जर आपण खाल्लेलं असेल तर आपण हे खेळ जे आहे ते चांगल्या प्रकारे खेळू शकणार नाही. मला असं वाटतं की आपल्या शरीराचा ते एक नियम आहे की जर आपलं पोट खूप भरलेलं असेल तर आपला मेंदू काम जास्त करत नाही आणि त्यामुळे काय होतं की आपल्या शरीराला एक जडावलेपण येतं. आपल्याला माहिती की आपण कधी पूर्णावरणाचं जेवण केलं तर आपल्याला झोपून घ्यावं असं वाटतं. ते काय होतं की आपल्या शरीरात तेवढं जडत्व निर्माण होऊन जातं. तसंच मला वाटतं की या 9 दिवसांमध्ये आपल्यामध्ये ऊर्जेचा संचार हा कायम राहावा. आपल्या शरीरातली शक्ती जी आहे, जिची आपण उपासना करतो त्या शक्तीचं आपल्या शरीरामध्ये चालन हे चांगल्या प्रकारे व्हावं. म्हणून सुद्धा मला वाटतं हे 9 दिवसाचे उपवास सांगितलेले आहेत. त्या माध्यमातून आपली रोगप्रतिकार शक्ती वाढावी, आपल्या शरीराला थोडीशी आपल्या भुकेच्या सवयीला थोडीशी विश्रांती किंवा खाण्याच्या सवयीला थोडीशी विश्रांती मिळावी आणि त्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये सात्विकता वाढून आपण या शक्तीच्या देवतेची उपासना चांगल्या शक्तीने, पॉझिटिव्हिटीने करावी आणि मला वाटतं म्हणूनच हे 9 दिवसांचे उपवास हे सांगितलेले आहे. 9 दिवसांचे उपवास करताना आपण ते जरूर करावे, परंतु ते करताना आपल्या शरीराला पुरेसे घटकसुद्धा त्यातून मिळतील याचीसुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. काही जण अगदी निर्जली उपवाससुद्धा या 9 दिवसांमध्ये करतात. तो ज्याचा त्याचा श्रद्धेचा भाग आहे, परंतु तरीसुद्धा आपल्या शरीराची पुरेपूर काळजी घेऊन त्या माध्यमातून आपण हे 9 दिवसांचे उपवास आणि शक्तीची आराधना ही केली पाहिजे. तर अशा प्रकारे आजच्या भागामध्ये आपण हे 9 दिवसांचे नवरात्रीचे उपवास का करावे यामागचं एक वैज्ञानिक कारण, शास्त्रीय कारण, आध्यात्मिक कारण हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे मला जरूर सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये पुढच्या माहितीसह. तोपर्यंत रामकृष्ण हरी.